कमवतो. Instagram तर पैसेच देत नाही. Instagramवरती फक्त आपल्याला जो ॲडव्हर्टाइज असतो कंपनी थ्रू आपल्याला ॲडव्हर्टाइज मिळते किंवा कुठल्याही वस्तूची आपण ॲडव्हर्टाइज करतो त्याचे पैसे मिळतात आपल्याला. ही खरं गोष्ट आहे. Instagramवरती जास्त पैसे नाही. Facebookवरती आहे. पण आपल्याला तेवढं कन्संट करावं लागणार आहे. जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल आपलं तेवढं कॉन्सन्ट्रेशननुसार आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओसुद्धा मेकिंग करावं लागणार आहे. आपण जो कंटेंट तयार करतो ते कंटेंट लोकांना आवडलं पाहिजे. लोकांना आवडलं तर आपलं व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होतो. जेवढं लोकं आपला व्हिडिओ बघतील, जेवढं व्हायरल करतील तेवढे आपण अर्निंग करू शकतो. जर आपल्याकडे आपली क्वालिटीज नसेल, आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटीज नसेल, आपण लोकांना काय बोलून दाखवलंय, काय कॉमेडी करून दाखवलंय, काय कोणतं आपण त्या ठिकाणी ॲक्ट दाखवलंय, त्याच्यावर डिपेंड असेल. ते आपण जर व्यवस्थित केलं नसेल तर लोकं आपल्याला स्किप करून देतात. स्किप करून काय करतात पुढे जातात. या जगामध्ये लाखो मिलियन क्रिएटर आहे. व्हिडिओ क्रिएटर आहे, रील क्रिएटर आहे. असं लाखो करोडो मिलियनमध्ये आहे यूट्यूबवर. आता एक नाही तर माझा व्हिडिओ बघत असाल तर तो त्यांना आवडत नसेल तर ते स्किप करतो, पुढे सरकतो, स्किप करतो, पुढे सरकतो, स्किप करतो, पुढे सरकतो. म्हणजे आपलं आयुष्य संपून जाईल एवढं कंटेंट ते लोकं अपलोड करून ठेवलं, एवढे लोकं काम करत आहे. म्हणजे आपण जर पर डेला, पर सेकंदला एक जरी व्हिडिओ पाहिला तरी आपल्याला आपलं आयुष्य कमी पडेल एवढे व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती अपलोड झाले आहेत. शॉर्ट असेल, लाँग असेल, सर्व काही. त्याच्यासाठी काय झालं आहे यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती एवढा कॉम्पिटिशन झाला आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये जो व्यक्ती लोकांना हसवेल किंवा लोकांना त्यांचा ॲक्ट आवडेल किंवा लोकांना त्यांचं जी नॉलेज आहे ते जे नॉलेज देतो आहे लोकांना, ते नॉलेज लोकांना जर आवडलं तर लोकं आपल्याला बघतील. नाहीतर अजिबात बघणार नाही. काय करता? डायरेक्ट स्किप करता, पुढे सरकता. म्हणजे आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याचं आपल्याला जर छंद असेल तर करू शकतो. पण या ठिकाणी काय होतं, आयुष्यसुद्धा बरबाद होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि कंटेंट तयार करताना सर्व काही नियम व अटी असतात. पॉलिसी असतात यूट्यूबचा. त्या पॉलिसी आपल्याला फॉलो करायचं असतं. त्या पॉलिसीनुसारच आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं असतं. जर आपण यूट्यूबचं पॉलिसी असेल त्याचं उल्लंघन केलं तर आपलं चॅनल त्या ठिकाणी डिलीट होतं. आपला चॅनलवरती जर 50 मिलियन जरी सबस्क्रायबर असेल तरी आपला चॅनल डिलीट होणार. म्हणजे आपल्याला 50 मिलियन करण्यासाठी आपल्याला 10 वर्षे लागले असेल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, तरी आपल्याला काहीच घेणं-देणं नाही. त्यांना जर वाईट त्या ठिकाणी जर पॉलिसीविरुद्ध काहीतरी अपलोड केलं असेल, तर काय करेल ते लगेच तुमचा व्हिडिओ किंवा चॅनल डिलीट करून देणार आहे. आता यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती 3 चान्स असतात. तुम्हाला पहिलं स्ट्राईक मिळेल, दुसरं स्ट्राईक असेल, तिसरं स्ट्राईक आला तर चॅनल डायरेक्ट डिलीट. म्हणजे तुम्ही अपीलसुद्धा करू शकत नाही. कारण 10 वर्षाची मेहनत असेल ते आपण एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी गमावू शकतो. अनेक तुम्ही कंटेंट पाहिलं असेल. आता तर कुठेही गेलो आपण पब्लिक प्लेसमध्ये गेलो तरी त्या ठिकाणी लोकं काय करतात व्हिडिओ शूट करत असतात. कोणाचा ॲक्सिडेंट झालं तरी व्हिडिओ शूट करत असतात. हेच काम चालू आहे. हे शूट करून काय करतात Instagram असेल, Facebook आहे, YouTube आहे या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून देतात. तर लोकांना एखादा व्यक्ती जखमी झालेला असेल, इंजुरी झाला असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, असं व्हिडिओ कंटेंट लोकांना जास्त आवडतं आणि ते कंटेंट जास्त लोकं बघतात. जर चांगली माहिती असेल किंवा फ्युचरची माहिती असेल किंवा पुढे कसं जायचं आहे, कसं काय करायचं आहे, ही जर माहिती दिली तर लोकांना आवडत नाही. म्हणजे असा आता रिझल्ट आला आहे की YouTubeवरती जर आपण वाईट व्हिडिओ जर अपलोड केला, तर लोकं त्या ठिकाणी गर्दी मावत नाही. जर चांगले व्हिडिओ जर अपलोड केलं तर आपल्याला 0 व्ह्यूज येणार आहेत. 10, 15, 1 तासामध्ये, 2 दिवसामध्ये 30 असं व्ह्यूज येतात. त्या ठिकाणी थोडं जर आपण वाईट व्हिडिओ तयार केला, तर वाईट व्हिडिओला कुठे शेअर करायची गरज नसते. ऑटोमॅटिक व्ह्यूज येतात, लाखो व्ह्यूज येतात, करोडो व्ह्यूज येतात, मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात. आणि लोकं ऑटोमॅटिक बघतात. हीच खरी सत्य आहे. मी आता YouTubeवरती असं का बोलतोय? कारण तुम्हाला पण समजायला पाहिजे की आपण काय करतोय, आपण YouTubeवरती काय करतो, YouTubeवरती आल्यानंतर काय होईल आपलं पुढचं फ्युचर आहे किंवा नाही, हेच याच्यासाठीच मी हा कंटेंट तयार करतोय. मी तर तुम्हाला हे बोलत नाही की आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, पुढे शेअर करा, हे नाही बोलत. आपले जे मराठी लोकं आहेत, त्या मराठी लोकांना मी
जेवढी माहिती माझ्याकडनं आहे ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.